गिळू नकोस पाणी लगेचच. ही गुळाचा खडा खा आणि मग पाणी पी. ऊन लय लागते बघ. होय होय तसंच करतो. अगं पण काय झालं, परवाच काहीतरी आलत म्हण की लातूरातलं पाहुणं. होय आलत. मग आता काय करावं, किती बी चांगलं स्थळ आणलं तरी ह्या पोरासनी काही पसंतच पडत नाही. म्हणजे आता बघा, पोरग नोकरी करणार, ते बी पुण्यात राहणार, आणि पुन्हा शेती आहे, शेती, स्वतःच घर, आणि एकुलतं एक. अजून काय पाहिजे मला सांगा बरं. होय की ना, चांगलंच होतं की, का नाही केलं. आता काय सांगू, माझंच दात आणि माझंच वट, आणि बापाला आणि लेकीला कोण सांगावं समजावून. उंदराला मांजर साक्ष झाले ते दोघं जण. कुठलं बी आलं पाहुणं की ह्यांचं आपलं काही ना काही काढायचंच त्याच्यात. अशाने पोरीचं लगीन कधी होईल काय सांगता येत नाही बघा. होय की मग बरोबरच आहे तुझं. आता एवढं तर समजा सगळं होतं, आणि मग का बरं नाही म्हणले. आता तुम्ही जाऊन पुसात्यास नाही. मी आता समजून सांगून वैतागली बघा. होय होय येतेच एकदा मी तुझ्या घरी, बघू तर काय आहे ते. आहे का कोणी घरात, आहे का कोणी घरात. अगं बाई एवढ्या दुपारचं कोण आलं. कमाल आहे मी येऊ का आका. अगं कमाल वय आणि ये की. काय विचारतेस ग, येऊ का म्हणून. त्याला काय विचारायचं असतंय, आपलंच घर. आणि ये बस, थांब पाणी आणते तुला. नको नको आका, मी आत्ताच पाणी पिऊन आले. बसा तुम्ही. आणि कसं काय आलीस ग, कधी येळ भेटला बाई तुला यायला. कधीच येत नाहीस. हो आज होता थोडा वेळ, आणि तुमच्या दोघींचं बोलणं थोडं ऐकलं ना मी. आवाज आला का नाही, म्हटलं जावं आपणही सहभागी व्हावं आपल्या गप्पांमधून. होय तर तुला कधी गप्पा मारायला वेळ मिळावा. तू काय तर काम काढून आली असशील. नाही मक्का, काही काम नाहीये माझं तुमच्याकडे. बस असंच जरासं. कमल असंच जरासं म्हणाली, पण जे सर्व तिनं ऐकलेलं होतं त्या सगळ्या भूतकाळामध्ये ती गेली. तिला आठवायला लागलं, पोलीस स्टेशनच्या दारात एका बारक्या छोट्या लेकराला घेऊन उभी राहिलेली ती. गल्लीतल्या सगळ्या बायकांनी तिची केलेली चर्चा, अनेक प्रश्न विचारले गेले ते तिला, आणि मग सगळं काही सहन करायचं होतं ते तिनं. या सगळ्यांचा पट तिच्या डोळ्यासमोरून जात होता. चांगलं घर बघून कमलच्या आई बापाने तिचं लग्न लावून दिलेलं होतं. मुलगा चांगला शहरात राहून कंपनीत काम करत होता. तिलाही वाटलं की चला चांगलं झालं. वर्षभर सासू सासऱ्यांनी आपल्याच जवळ तिला ठेवून घेतलं. का तर घरातले सगळे संस्कार रीतीभाती ह्या सगळ्या समजल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती पण तयार झाली की बरोबर आहे, आपल्याला यांच्या घरात काय चालली, काय रीती, काय पद्धती आहेत त्या सगळ्या माहिती असल्या पाहिजे. आणि म्हणून ती सुद्धा राहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मैत्रिणी तिला डिवचू लागल्या. अहो काय येडी का काय होतो, कस काय राहायला तयार झालीस. असं कोण राहतोय, लग्न झाल्या 8 दिवसात नवरा गावाकडं शहराकडे घेऊन जातो, आणि तू वेड्यासारखी वर्षभर राहिली सासू सासऱ्यांजवळ. तसा तो महिन्यातून 1-2 चक्कर टाकायचाच. त्यामुळे हिला काही असं वावगं वाटलं नाही. आणि थोडी ती मुळातच समजूतदार असल्यामुळे तिच्या पुढे असे काही वेगळे प्रश्नही आले नाहीत. बरं आई वडिलांनाही वाटलं की सुशिक्षित घरातले सासू सासरे तिचे सुशिक्षित
सुशिक्षित आहेत, त्यामुळे असं काही वावगं वाटण्यासारखं नाही की येतोय मुलगा 10-15 दिवसातून एखादी चक्कर टाकतोय. त्यांचं सगळं तसं व्यवस्थित चाललंय. कालांतराने गुड न्यूज सुद्धा आली आणि मग सगळेच कसे स्थिरावले गेले की चला आता सगळं झालं व्यवस्थित. पण तसं नव्हतं. एक दिवस मैत्रिणींच्या सगळ्या बोलण्याचा प्रभाव झाला आणि कमलने ठरवलं की मला नवरा ज्या शहरामध्ये नोकरी करतो त्या शहरात आता राहायला जायचं. तसंही तिला वर्ष पूर्ण होत आलंच होतं राहून. बऱ्यापैकी सण उत्सव तिने साजरे केलेच होते. आणि मग सासू सासऱ्यांनी काही वाटलं नाही त्याचं की ते म्हणाले ठीक आहे तू जाऊ शकतेस. त्यांनी अगदी लेकीची पाठवणी करावी तशी सुनेची सगळ्या वस्तू सोबत देऊन पाठवणी केली. मिठापिठासहित सगळं भरून दिलं. का तर तिथं गेल्यानंतर आपल्याच पोराला त्रास होईल. दुकानात जा आणा, हिला काय माहित असणार आहे तिथलं. हे सगळ्या ह्याच्यामध्ये गोडी गुलाबी मध्ये शहर गाठलं. शहरातले 1-2 दिवस फार छान गेले कमलचे. तिला असं वाटलं की उगीच मला मैत्रिणी काही प्रश्न विचारत होत्या, इथं तर काहीच तसं दिसत नाही. अनेक शंका कुशंकांनी तिचं मन घेरलेलं होतं. 2 दिवस ती अगदी आनंदात होती. पण 3ऱ्या दिवसापासून तिला काही गोष्टी खटकायला लागल्या. ह्या खटकण्यामध्ये तिला असं वाटायचं की माझ्या मनात पहिलीच एक शंका आहे आणि त्याच्यामुळे असेल का कदाचित की मला हे सगळं खुपतंय. म्हणून ती काही वेळा दुर्लक्षित करायची, काही वेळा निरीक्षण करायची. नवऱ्याचे वारंवार येणारे फोन, त्याने त्याला टाकलेलं लॉक आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा नवरा दिवस बाहेर फिरणार, तोही तिला घरी ठेवून. अशा काही 4-5 मुद्द्यांनी तिच्या डोक्यामध्ये आता घर करायला सुरू केलं होतं. प्रचंड मानसिक तणावामध्ये ती होती आणि तिनं धाडस करून एक दिवस नवऱ्याला विचारलं की मी इतके दिवस झाले इथं आलीये, पण तुम्हाला कधीच कसं नाही वाटलं की मला कुठं बाहेर घेऊन जावं, काही दाखवावं, आपलं छोटं बाळ आहे त्याला घेऊन गार्डन मध्ये तरी जावं असं तुम्हाला का नाही वाटत आहे? मला जायचंय बाहेर. नवऱ्याने सांगितलं जाऊ शकतेस, मी नेणार नाही. आणि मग तिची शंका त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. आणि एवढं सगळं छान वागणारा नवरा जेव्हा अशा पद्धतीनं तिला बोलतो तेव्हा तिनं ठरवलं की आता याचा छडा लावल्याशिवाय पर्याय नाही. किती दिवस त्या बियाला सुखात आहे याची उगीच एक आशा द्यायची, कुठंतरी छेद दिला पाहिजे त्या गोष्टीला. आणि तिने ठरवलं, तिनं प्रथमतः ते फोन जे आहेत ते चोरून ऐकायचा प्रयत्न केला. काही वेळ कानावर थोडंफार यायचं, जास्त काही नाही, कारण तो तितकी काळजी घ्यायचाच. लॉक तर असायचंच, त्यामुळे रिटर्न कॉल करायचा काही प्रश्नच नव्हता. बाहेर जातो तर तो इतक्या दूर जात असेल तर भीतीच आहे, त्याच्या पाठी कुठे फिरणार एवढ्या छोट्या बाळाला घेऊन. या सगळ्यामध्ये एक दिवस तिला एक कॉल आला. जसं हिनं त्याला काही बोलायला सुरुवात केली तसं त्याचं बाहेरचं जे काही आहे तिथपर्यंत तो विषय कदाचित पोहोचला असावा. आणि मग तिकडून अचानक कमलला फोन आला. तो दुर्दैव तिचं असं होतं की तिच्याच मावस नंदेचा तो फोन होता. तिला कळालंच नाही. सुरुवातीला तिनं मावस नणंद म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीनं तिला बोलायला सुरुवात केली. पण तिनं जेव्हा तिच्यावरती आक्षेप घेतले, तिच्यावरती आणखीन काही ब्लेम लावले आणि तिला अगदी इथून निघून जा, तुझं त्याच्या आयुष्यामध्ये काही काम नाही, अशा पद्धतीनं ती वारंवार पुन्हा तिला फोन करायला लागली. आता हिची कमलची अडचण अशी झाली की आई वडिलांना सांगू, सासू सासऱ्यांना सांगू, कोणाला सांगू आणि कोण माझ्यावर विश्वास ठेवणार? आई वडिलांना सांगितलं तर त्यांना दुःख होईल आणि सासू सासऱ्यांना सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. याच्या खातर तिनं काही दिवस गप्प बसून काढलं. एक दिवस नाईलाज झाला, कारण ती मावस नणंद घरी राहायला आली
गाठलं. पोलीस स्टेशनचा मूळ जो त्यांचा ह्याच्यावरचा पत्ता वगैरे तिचा जो होता तो सगळा इकडचा असल्यामुळे, तिच्या माहेरचा असल्यामुळे, माहेर आणि सासर एकाच गावातलं होतं विशेषतः, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडच्याच ठाण्यामध्ये त्याची तक्रार नोंदवली तर बरं होईल. आधार कार्ड वगैरे सगळं त्याच्यावरती तेच पत्ते. ती शेवटी एकटीच निघून आली आणि ज्या दिवशी गल्लीतल्या बायकांनी तिला बघितलं होतं त्या दिवशी ती पहिल्यांदा छोट्या बाळाला घेऊन सकाळ सकाळी पोलीस स्टेशनच्या दारात होती. गल्लीमध्ये चर्चा सत्र झडलेलं होतं आणि नकळत सासू सासऱ्यांच्या कानावरती ही गोष्ट पोहोचलेली होती. काय करावं काय नाही त्यांनाही कळत नव्हतं. सासऱ्यांनी गाडी काढली, ते म्हणाले मी जाऊन येतो. सासूबाई म्हणाले तुम्ही एकटे कशाला जाता, ती आहे ना तर मी पण येते ना, कारण काय होईल पोलीस स्टेशन आहे. मग सासूबाई सुद्धा सासऱ्यांसोबत गाडीवर बसून गेले. गेल्यानंतर तिथं विचारपूस झाली. विचारपूस म्हणजे फक्त आता काही केलंय का, कंप्लेंट केली आहे का, ती दर्ज झाली आहे का, त्याच्यावरती काही कारवाई होणार आहे का, याचा त्यांनी अंदाज घेतला आणि तिला गोड बोलून घरी घेऊन आले. तसं आणखी काही झालेलं नव्हतं. त्यांना ते नशीब वाटलं तर घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर तिला सविस्तर त्यांनी अगदी छान बोलून तिचा तो प्रश्न ऐकून घेतला. खर तर पायाखालची जमीन सरकली होती त्या दोघाही नवरा बायकोची, की आपण कुठल्या विचाराने आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं, चांगली मुलगी बघून लावून दिलं, सुशिक्षित मुलगी, आणि आज आपल्या मुलाने हे काय केलं. खरं तर असं स्वीकारणारे आई वडील समाजामध्ये खूप दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ. परंतु या आई वडिलांनी ते स्वीकारलं होतं की आपल्या मुलाने असं काहीतरी केलं, कारण आपली सून अशीच तर नाही येणार. वर्षभर तिला त्यांनी अनुभवलेलं होतं, ती वर्षभर तिथं राहायला होती आणि त्याच्यामुळे त्यांना विश्वास वाटत होता. पहा, इतके वर्ष मुलाला जन्म देऊन त्याला घडवल्यानंतर, त्याला सगळं इतकं मोठं करून त्याचं लग्न लावून दिल्यानंतर जो विश्वास मुलगा कमवू शकला नव्हता तो विश्वास त्या सुनाने एका वर्षामध्ये कमवला होता. आणि मग सुरू झालं मुलाशी बोलणं, मुलाला बोलून घेणं, त्याला प्रत्यक्षात बसवणं, त्याच्याशी बोलणं. तरी पण त्या मुलीचे फोन काही इथं येणं बंद होत नव्हतं. ती टॉर्चर करत होती तिला सारखी, की हा संसार माझा आहे, तू आता इथून निघून जा. आणि हिला प्रश्न होता की मला एक बाळ आहे, आता मी कुठे जाणार आहे, हे घर माझं आहे, हा नवरा माझा आहे. अनेक प्रयत्न करून सुद्धा काहीही होऊ शकलं नाही, कारण मुलांनी ठाम निर्णय घेतला मी या स्त्रीशी पुढचा संसार करणार नाही. आई वडील हतबल झाले, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या, सुनेकडच्या लोकांनी अनेक आरोप केले. सासरा बदनाम झाला, नणंद बदनाम झाली, सासू बदनाम झाली, परंतु मुलाने काही ऐकलं नाही. पूर्ण कुटुंबाची घडी जी होती बसलेली ती सगळी विस्कटून गेली. शेवटी मुलीने एक निर्णय घेतला की मला आता या माणसासोबत संसार करायचा नाही. मी माझ्या पायावरती उभी राहीन, मी माझी या मुलाला वाढवीन, या मुलाचा आणि या माणसाचा इथून पुढं कुठलाही संपर्क राहणार नाही. आणि त्या पद्धतीनं तिनं कोर्ट कचेऱ्या करून तिचं ते बाळ मोठं केलं. आणि हा सगळा पट कमलच्या डोळ्यासमोरून चाललेला होता. ही सगळी गोष्ट कमलच्या नजरेतून अश्रूच्या रूपात बाहेर येत होती. या दोघींना काहीच कळेना. शाली आश्चर्याने बघायला लागली, अक्का सुद्धा आश्चर्याने बघायला लागली. अक्का म्हणाली काय झालं माय, तुला असं रडताना कधी बघितलं नाही ना, तू तर दुसऱ्याचे डोळे पुसतेस, तू दुसऱ्याला समजावून सांगतेस. अगं आम्ही तर काही बी बोललो नाही तुला, आणि काय झालं. आता मात्र कमलला ओक्साओक्सी रडावं असं वाटत होतं, कारण इतके दिवस जे काही तिनं बांधून ठेवलेलं होतं ते बांध आता फुटणं गरजेचं होतं. आणि तिनं अक्काच्या गळाला पडून रडायला सुरुवात केली.
हळूहळू हळू तिचं थोडंसं रडणं जेव्हा झालं तेव्हा ती अशी थोडीशी शांत झाली आणि मग तिनं विषय काढला की तुम्ही लग्न ठरवताय ना, तुमच्या मुलीचं लग्न ठरवताय ना, तुम्ही एक काम करा, त्या मुलाची कसून चौकशी करा, त्याला प्रॉपर्टी किती आहे नका बघू, त्याला संपत्ती किती आहे, त्याला गाडी आहे का, घोडा आहे का, घर आहे का, बंगला आहे का, काय काय आहे का, काही बघू नका, पण तो मुलगा चरित्रवान आहे का ते बघा, तो मुलगा निर्व्यसनी आहे का ते बघा. ते जर नसेल तर बाकी या सगळ्या असण्याला काहीही किंमत राहत नाही. अशी शिकवण ती तेव्हापासूनच सर्वांना देत होती, परंतु तिथे सुद्धा तिनं ती नमूद केली आणि एक श्वास, दीर्घ श्वास घेतला, पटकन सगळं झटकून टाकलं, जे काही तिच्या मनावरती मळब आलेलं होतं ते सगळं तिनं झटकून टाकलं आणि तिनं पुन्हा ठरवलं की ही समाजाची विस्कटलेली घडी मी व्यवस्थित करणार, ही समाजाची विस्कटलेली घडी मी व्यवस्थित करणार. धन्यवाद.